पुणे महानगरपालिकेची रणधुमाळी सुरू झालेली आहे। काल अनेक जणांनी अर्ज मागे घेतलेले आहेत। महत्त्वाचं म्हणजे आता यंदाची निवडणूक ही पुणे महानगरपालिकेमध्ये चौरंगी होणार आहे, कारण भाजप शिवसेनेची युती तुटलेली आहे। भाजप सोबळावर लढते, शिवसेना एकनाथ शिंदे यांची सुद्धा सोबळावर लढतीये। दोन राष्ट्रवादी एकत्र झालेले आहेत, काँग्रेस आणि दोन्ही ठाकरेंची शिवसेना आणि मनसे ही एकत्र आहे। असे चौरंगी लढत पुणे महानगरपालिकेमध्ये आपल्याला यंदा पाहायला मिळणार आहे आणि त्यामुळे सामान्य नागरिकांना नेमकं काय वाटतं आहे हे आपण जाणून घेणार आहोत। सकाळी हे सगळे नागरिक आहेत ते एकत्र आलेले आहेत। काका, काय वाटतंय, कसं एकंदरीत तुम्ही बघता या पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अनेक पक्ष वेगवेगळे झालेले आहेत, काही पक्ष एकत्र आलेले आहेत? ही निवडणूक तशी पाहता नागरिकांची नसून ही फक्त नेते मंडळींचीच झालेली आहे। का वाटतं असं तुम्हाला? का तर एकमेकाशी सगळे आधी एकत्र होते, नंतर इकडचे तिकडं तिकडचे इकडं असं पक्ष। मला वाटतं का आज इकडं एक आहे तो उद्या तिकडे जातोय, अशा आता कोणावरच विश्वास ठेवण्यासारखं राहिलेलं नाही। का असं का वाटतंय तुम्हाला? अहो, आता बघितलंय इकडचे आपल्या भाजपवाले तिकडं, तिकडचे इकडं, कुठं कोण कोण कुठल्याही तिकीट घेऊन उभारतोय। 8 वर्ष झाले, 8 वर्षानंतर ही निवडणूक होतीये, तर मतदार म्हणून तुम्हाला काय वाटतं आहे, काय अपेक्षा आहेत तुमच्या भागातल्या ज्या पूर्ण झालेल्या नाहीयेत? बऱ्याच समस्या आहेत, रस्त्याचे आहेत तिथं, आणि ड्रेनेज लाईन आहे, अशा बऱ्याच समस्या आहेत। त्याच पूर्ण झाल्या म्हणजे बरं आहे। तुम्हाला वाटतं का आता जे निवडून येतील त्या तुमच्या समस्या पूर्ण करतील? करू शकतील ना, जर ते आले, त्यांच्या कार्य जर करायचं असेल तर करतील। पण तुम्हाला काय वाटतं, सध्या जे काय आपण बघतोय की अनेक राजकीय पक्ष म्हणजे इकडचे नेते तिकडे जात आहेत, सकाळी एक आपल्याकडे असतो, दुसरा तिकडच जातो, अशी एक परिस्थिती निर्माण झालेली आहे। मतदार म्हणून काय वाटतं? तर मतदार म्हणून काय वाटतं, आता आम्हालाच प्रश्नचिन्ह पडलाय, कुणाला निवडून द्यायचं? खरंय। असं का वाटतं तुम्हाला? काय वाटतं म्हणजे आमची हक्काची माणसं कुठं जातात हेच कळत नाही। असं दुपारी आमच्याबरोबर असतात, संध्याकाळी कुठं गेलेले असतात हेच आम्हाला कळत नाही। मग आता आम्ही जाणार कुठं? राहिले 8 वर्षानंतर इलेक्शन झाली, 8 वर्षानंतर इलेक्शन झाली, एवढं विचित्र प्रकार कधी बघितलेला नव्हता, हा पहिल्यांदा एवढा बघितलेला। तुम्हाला काय वाटतं, तुम्ही बरेच वर्ष निवडणूक अनुभवत असाल, मतदान करता तुम्ही, पण यंदा तुम्हाला काय चित्र वेगळं पाहायला मिळते या निवडणुकीमध्ये? बघा, आता ह्या पुणे महानगरपालिकेमध्ये आता सध्या तर बघितलं तर युती कोणाचीच नाही आहे। प्रत्येक पक्ष वेगळं लढतं आहे आणि प्रत्येक पक्षाची जशी ताकद असेल तसं त्या पक्षाचा उमेदवार या ठिकाणी निवडून नक्कीच येईल। दोन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र आलेले आहेत, तुम्हाला काय वाटतं त्याचा काय परिणाम होईल? नक्कीच त्याचा राष्ट्रवादी ला नक्कीच त्याचा फायदा होईल आणि त्याचा जो राष्ट्रवादीचा जो कॅन्डिडेट असेल तो नक्कीच निवडून येईल। दोन मनसे शिवसेना या सुद्धा एकत्र आलेल्या आहेत, त्याचा काय परिणाम होईल असं वाटतं तुम्हाला? नाही 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 नाही, आमच्या हेमंत भाऊ रासनेने खूप चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे आणि करत आहे, त्याच्यामुळं काय फरक पडत नाही। तुम्हाला काय वाटतं, सध्या ही निवडणूक होत आहे, तुम्ही कसं बघता या निवडणुकीकडे? माझं नाव साजिद बाबा आहे। मी मुवमेंट फॉर पीस अँड जस्टिस, शांती व न्यायासाठी चळवळीचा एक कार्यकर्ता आहे। सध्याची जी ही निवडणूक आहे आपल्यासमोर, आता आपल्याला हे दिसतंय की बाबा आज हा पक्षामध्ये माणूस आहे आणि दुसऱ्या दिवशी लगेच दुसऱ्या पक्षामध्ये हा दिसतोय। म्हणजे लोकांचे जे सेवा करण्याचा जे त्यांचा हेतू आहे ते नाही आहे त्याच्यात, ते त्यांचे फक्त घरं भरण्याचं ते काम चाललेलं आहे। म्हणजे तुम्ही बघितलं असेल, आत्ताही जे तिकीटचे वाटप झाले ते घराणेशाहीच झालेलं आहे। म्हणजे हे लोक सांगतायत की आम्ही नाही घराणेशाही करणार, आम्ही नाही घराणेशाही करणार, पण हे घराणेशाही झालेलं आहे। आपल्या घरातली जी लोक आहे त्यांनाच तिकीट दिलं गेलेलं आहे। आणि आत्ता जे मोठे प्रश्न आहे म्हणजे शिक्षणाचा प्रश्न आहे, रेशनिंगचा प्रश्न आहे, मेडिकलचा प्रश्न आहे, ते ड्रेनेजचा प्रश्न असू द्या, हे मोठमोठे प्रश्न तसेच पडलेले आहे। आणि त्याच्यासाठी म्हणजे जे काम करणारे लोक आहे आम्ही त्यांना निवडून देणार आहे, जे शिक्षणावर काम करेल त्यांना आम्ही निवडून देऊ, हीच आमचं भूमिका असेल। आणखीन काही नागरिक आपल्या सोबत आहेत। काका, काय वाटतं तुम्हाला, मतदान होतंय, 8 वर्षानंतर आपल्या निवडणुका होत आहेत, मतदानाबद्दल काय, मतदानाची खरं तर तसं बघायला गेलं तर काहीच आवश्यकता नव्हती। इतके वर्ष आता काम तसंच चालू होतं कोरोनाच्या नंतर पण, त्यामुळे मला नाही वाटत आता पण या इलेक्शनची काय आवश्यकता होती। जसं काम चालू होतं तसंच चालून द्यायचं होतं अजून पुढं।
हे माझं मत आहे. पैसे वाया जातात म्हणजे उगाच. कशाला पैसे वाया जातात आणि आपलेच पैसे जे तुम्ही टॅक्स हा, भरतो आता आपण जे ते आहे ते निष्कारण पैशाचा फक्त चुथडा आहे या सगळ्यामध्ये. आणि आता सध्याचं महाराष्ट्राचं राजकारण सगळ्यात घाणेरडं राजकारण आहे. कारण कधी कोण कुठल्या पक्षात कधी कसा जाईल याचं कोणच काही सांगू शकत नाही. या सामान्य नागरिकांच्या प्रतिक्रिया आहेत. आपण पाहतोय की 8 वर्षांनी निवडणुका होत असल्या तरी त्यांना मात्र मनामध्ये नाखुशी आहे. जे सगळे उमेदवार आता आलेले आहेत ते घराणेशाहीमधून आलेले आहेत. सर्वसामान्यांना काहीच होत नाहीये, त्यांची कामं होत नाही अशा पद्धतीची तक्रार नागरिकांची आहे. आणि सध्या जी काही राजकीय समीकरणं बदलून गेलेली आहेत ते सगळं राजकारण घाणेरडं झालेलं आहे अशी प्रतिक्रिया आपल्याला पुण्यातल्या नागरिकांच्या ऐकायला मिळतात. कॅमेरामन तुषार नानवरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.